नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे, समजा तुमच्या पण झाडाचे असे जे पानं आहे असे पिवळे पडत आहे, तर मी तुम्हाला मित्रांनो आज 2 मिनिटात त्याचं उपाय सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिले मित्रांनो मी कारणं सांगून देतात असे पिवळे पानं का बरं होतात तुमच्या झाडाचे. तर सगळ्यात पहिले कारण आहे मित्रांनो न्यूट्रिएंट्स डेफिशियन्सी असू शकते, म्हणजे तुम्ही तुमच्या झाडाला कमी खत टाकत आहे. तर तुम्हाला मित्रांनो कोणतंही शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट किंवा गांडूळ खत चांगल्याने तुमच्या झाडाला खत टाकून द्यायचं आहे. जे नायट्रोजन बेस फर्टिलायझर असतात त्यांनी तुमचे झाडं जे आहे मित्रांनो एकाच आठवड्यात तुम्हाला दिसेल की झाड जसं पिवळे पानं पडत होते गळून ते कमी होईल, हिरवेगार पानं येईल आणि झाड हिरवगार होऊन जाईल. दुसऱ्या मित्रांनो की खूप कॉमन असते, ही सगळ्यात मोस्ट कॉमन आहे, ते आहे मित्रांनो अति जास्त पाणी टाकणं झाडांना. खूप लोक काय करतात मित्रांनो ओव्हर वॉटरिंग करतात झाडाला, म्हणजे जास्त पाणी देतात, अति पाणी देतात, जेणे की त्यांचे झाडाचे पानं पिवळे पडतात. रूट रॉटिंगचा प्रॉब्लेम होते मित्रांनो, जेणे की जे असतात झाडाचे असे पानं पिवळे होतात आणि गळून पडतात. तर सिंपल सोल्युशन आहे याच्यासाठी मित्रांनो, वरच्या लेअरची माती काढून घ्यायची आहे तुम्हाला. झाडाला शेड एरियामध्ये शिफ्ट करून द्यायचं. सगळ्यात पहिला पॉईंट शेड एरियामध्ये शिफ्ट करून द्याल. त्याच्यानंतर झाडाची माती पूर्ण काढून घ्या मित्रांनो वरची, आणि त्याच्या जागी मित्रांनो रेती टाकून द्यायची आहे तुम्हाला. आणि काही दिवस मित्रांनो झाडाचं पाणी बंद करून द्यायचं आहे. 3 ते 4 दिवस तरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या जे झाडाचे असे हे आहे पानं पिवळे होऊन राहिले आहेत त्यांना पाणी नाही टाकायचं आहे. मग मित्रांनो जसं काही दिवस झाले 3 ते 4 दिवस, तर समजा जसं खूप जास्त ऊन पडत असेल तर मग मित्रांनो आपण आपल्या झाडाला स्प्रे करून पाणी टाकू शकता, पण आपल्याला ओव्हर वॉटरिंग नाही करायचे. 4-5 दिवस पाणी झाडाचं बंदच ठेवायचं आहे. थोड्याच दिवसांनी दिसेल मग मित्रांनो की नवीन असे वरतून पानं येणं सुरू होऊन जाईल झाडाला. तर मग तुमचं झाड रिकवर झालं आहे, ज्या जागेवर होतं तिथे तुमच्या झाडाला तुम्ही परत शिफ्ट करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या समजा झाडाचे पानं असे पिवळे पडून गळत असतील तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तुमच्या झाडाचं उपाय करायचा. कसा वाटला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो इथे एक प्लेलिस्ट येत असेल खतांची, खूप चांगली खतं मी त्या प्लेलिस्टमध्ये सांगितले आहे. त्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पहा. मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिले आहे. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.